सलामीची जोडी मैदानामध्ये. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल जेवढा तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च कराल तेवढाच तुम्हाला नंतर अंधार होईल आणि धावांचा पाठलाग करायचा नाही. मैदानामध्ये शेवटला चेंडू सीमापार जात नाही, हा इथला इतिहास आहे. केतन आणि सोन्या ही जोडी मैदानामध्ये. सलामीवीर गोलंदाजी मार्कवरती राकेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. या संघामधून जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये क्वालिफाय असेल. 3 दिवसीय रंगणारी क्रिकेटची स्पर्धा, एक सुंदर देखणं आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं आणि आजच्या दिवसामधील अंतिमची लढत मैदानामध्ये 2 40+ मास्टर मधील ही बिग बॅटल. गोलंदाजी मार्कवरती राकेश पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी शरीरावरती चेंडू अदलला जातोय आणि चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू स्लोवर फेकलाय, पहिला चेंडू डॉट फेकला जाईल. ऑन साईडला चेंडू भिडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज सोन्याचा राहिला. सागर एकंदरीत जर आपण पाहिला पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. राकेश 6 चेंडू, सुंदर फटका इनसाइड आउट. विराट कोहलीची आठवण करून देणारा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. षटकारानं संघ जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. सोन्यासारखा फलंदाज आपण पाहिला, नेहमीच आक्रमकता ही ज्याची ओळख राहिली आहे आणि त्यानंतर मैदानामध्ये पहिला चेंडू डॉट जरी मी खेळलो असेल तरी माझ्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि तो षटकार या वेळेस बॅटमधून आपण पाहिलाय. गोलंदाज राकेश 6 चेंडू, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येईल की लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव असेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर सिंगल पाहायला मिळाले. एकंदरीत सागर पाटील ही धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायची, प्रथम फलंदाजी करायचे, किती धावा जमावे लागतील पारगाव टीमला? समोर निर्दोष घरचा संघ आहे, स्ट्रॉंग झोन असणारा संघ आहे. 3 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा जमाव्या लागतील पारगाव संघाला जर पुढे जायचं असेल तर. सुंदर फटका या ठिकाणी तुम्ही पाहिल्यात. सिंगल मिळेल, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावफलकावरती. एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली, षटकानंतर सुंदर कमबॅक. 8 धावा खर्च केले, 4 चेंडूची फेकी. यावेळेस बॅटच्या अगदी स्लॉट मध्ये आणि चेंडूला दिलाय समोरील प्लॉट मध्ये फेकून दिलाय आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. सोन्यासारख्या फलंदाजाला तुम्ही ओरपी स्टाईलचे चेंडू फेकले तर त्याची तुम्हाला किंमत मैदानामध्ये मोजावी लागेल. 14 धावा धावफलकावरती. अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, 3 षटकांची मॅच मैदानामध्ये तुम्ही पाहता. उद्या देखील ह्याच मैदानामध्ये 40+ घमासान सामने पाहायला मिळतील. स्लोवर चेंडू फेकला, क्षेत्ररक्षण येण्यात सुंदर क्षेत्ररक्षण, शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या 14. 2 षटकांचा अपवाद वगळता सुंदर गोलंदाजी राहिली, ज्यामध्ये 2 डॉट, 2 सिंगल, 2 षटकार हे विश्लेषण राहिलं आहे गोलंदाजाचं. चला, दोन्ही पंचांना विनंती असेल कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम खेळाडू नाही, त्यामुळे जरा सहकार्य करा. 14 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज थोडं स्पीडअप करा चिरले संघ, ही विनंती येते आपल्याला आयोजकांच्या वतीनं. कारण एकंदरीत जर पाहिलं दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणार त्यावेळी अंधार जर मैदानामध्ये झाला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे थोडं स्पीडअप करा, कारण 3 षटकांची लढत आहे. संतोष मडवी गोलंदाजी मार्कवरती,
पहिल्या षटकामध्ये सुंदर फलंदाजी राहिली. सोन्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले आणि त्यानंतर यावेळी जर आपण पाहिलं एकंदरीत तर सुंदर कमबॅक देखील तेवढाच आपण पाहिलात. संतोष गोलंदाजी मार्कवरती एक चांगली कामगिरी आपण पाहिली या गोलंदाजाची आणि हे षटक फेकत असताना कोणत्या प्रकारची रणनीती असेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. हे षटक हाताळत असताना कशा प्रकारे धावा जमवल्या जातील. सलामीवीर जोडी मैदानामध्ये स्लोवर चेंडू फेकलाय, मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. केतनच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिलाय. कारण ह्या खेळाडूची नावं सांगण्याची गरज नाही. ऑनलाईनला देखील हे खेळाडू खूप परिचित आहे. अनेक वर्ष ग्रामीण क्रिकेट खेळलेत आणि प्रत्येक अगदी खेळाडूला यांचा खेळ अगदी माहिती आहे. आणि काय फटकेबाजी पाहायला मिळाली. एक शेर आहे तर दुसरा 1.25 शेर आहे. सोन्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले, त्यानंतर केतनच्या बॅटमधून हा पहिला षटकार आपण पाहिलात. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्कवरती. एक स्लोवर चेंडू फेकला होता, थोडासा चेंडू शॉर्ट पिच लाईनचा होता, बॅटची कडा घेतली. शतरक्षी चेंडूवरती जाईल का आणि तेवढंच चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती. अगदी चेंडूला जज केलं. चेंडू पडल्यानंतर कितपत टर्न घेईल, फिरकी घेईल हे शतरक्षक शॉर्ट फाईन लेगचा होता, त्याला अगदी अवगत होतं आणि त्यामुळे कोणतीही घाई केली नाही. फक्त 1 धाव त्या ठिकाणी खर्च केली गेली. चांगली कामगिरी आपण पाहतोय संतोष गोलंदाजी मार्कवरती. सोडण्यासाठी हात फेकलेला चेंडू स्लोवर पद्धतीचा शतरक्ष वेगाने येतील. प्रयत्न सुरेख राहिला. एकदा पूर्ण दोस्तीसाठी प्रयत्न केले जातील. फेके देखील अचूक पाहायला मिळाली. फक्त सिंगल मिळेल. झेल भूमीला दान झालाय. प्रयत्न सुरेख राहिलं आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. धाव संख्या जर पाहिली 22. 22 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात. 1 षटकार 2 सिंगल ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. केतनसाठी हा चेंडू शतरक्षक चेंडू खाली आणि फसवलंय. जे ट्रॅप रचलं होतं रचलं होतं त्यामध्ये केतन मेहरला अडकवण्यामध्ये यश आलं चिरले टीमला आणि गोलंदाज संतोषला. बावीस धावा धावफलकावरती. नौका खेळाडू मैदानामध्ये राजा. 3 षटकांची मॅच मैदानामध्ये तुम्ही पाहताय आणि एकंदरीत जर पाहिलं 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. एक धाव जर आपण पाहिली त्या ठिकाणी घेऊ शकले असते, परंतु त्या ठिकाणी नकार दिलाय आणि त्यानंतर फलंदाज देखील बाद झालाय. या षटकातील अंतिमच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूची फेकी आपण पाहिली आणि 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या. 8 एक महत्वपूर्ण सफलता मिळवली संतोष या गोलंदाजानं. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न अगदी स्वतःला सफल केलं आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला 26-26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावर. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधील आणि एकंदरीत जर आपण पाहिलं एक चांगली धावगतीच्या दिशेने वाटचाल करताना हा संघ मैदानामध्ये पाहिलाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली गोलंदाज 26 धावा धावफलकावरती. यष्टीरक्षक चुकी करेल. 1 धाव कंप्लीट. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पंचांचा इशारा. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 27 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. ए जी पाटील यांच्या वतीनं कॉफी आणि चायची सुविधा करण्यात आली. त्यांच्या देखील मनपूर्वक स्वागत. अंतिमचं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती मुकेश मडवी.
मुकेश मडवी धावसंख्या 27 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं राजेश खेळण्यासाठी सज्ज असेल. हा प्रयत्न आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खराब. यष्टीरक्षण पंचांचा इशारा येतोय की 22चा चौकाराने संघ जाऊन पोहोचला 31-31 या आकड्यावर. 31 धावा धावफलकावरती. 22चा चौकार या फलंदाजासाठी चौकार नसणार आहे. 4 धावा आपण पाहिल्यात. नशिबाचा चौकार मिळतो पारगाव टीमला. आणि एकंदरीत जर पाहिलं तर सुंदर फेकी केली. यष्टीरक्षणाची चुकी त्यानंतर बॅकअप त्या ठिकाणी पाहिजे तसं मिळालं नाहीये. आणि जर गोलंदाज पाहिला मुकेश या ठिकाणी गोलंदाजी करत असताना 31-31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. सुंदर फटका. फुलर लेनचा चेंडू फेकलाय आणि त्या चेंडूवरती आलाय दणदणीत षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 37 धावा मागच्या सामन्यामध्ये देखील बेलवली संघाविरुद्ध या टीमने जमावल्या होत्या. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं त्या धावा देखील डिफेन्स केल्या होत्या. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पारगाव टीमनं आणि त्या दिशेने वाटचाल करत असताना सुंदर कामगिरी राहिली आज टीमची. 4 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. आणि हे षटक फेकत असताना गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. कारण ही स्पर्धा म्हटली की प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेमध्ये खेळण्याचे स्वप्न असते आणि ते स्वप्न सत्यात साकार करावं लागेल. फिरकीचा चेंडू अगदी स्लॉटमध्ये फेकलाय. चेंडू सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावर. येणाऱ्या प्रत्येक चेंडूमध्ये 40+ हा संघ नाही तर ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. अगदी बॉडीचा फिटनेस तुम्ही पाहिला प्रत्येक खेळाडूचा. आणि त्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण. राजेशला मगाशी आवाज दिला गेला. राजेशने 3 चेंडूला सामोरे गेला. 3 चेंडूमध्ये 16 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि अप्रतिम कामगिरी करतोय. तर मागच्या सामन्यामध्ये जर पाहिला राजेश 4-5व्या क्रमांकावरती होता. निदान तारेकर हे संघनायक 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिल्यात. म्हणजे वेगळी रणनीती कमी ओव्हरच्या मॅचेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि ती चांगली फलंदाजी देखील पारगाव संघाच्या माध्यमातून. 43 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज खोदून काढलाय. काऊ कॉर्नर मिडविकेट क्षेत्रामधून चेंडू वेगाने जाईल. सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावर. 47 धावा धावफलकावरती. मागच्या सामन्यामध्ये 49 धावा आपण पाहिल्या होत्या. म्हणजे या सामन्यामध्ये मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना दिसतो हा संघ पारगाव. 47 धावा ज्यामध्ये 2 चेंडूमध्ये 4 चेंडूला सामोर गेला राजेश. ज्याच्या बॅटमधून जर आपण पाहिला 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाला. चौकार षटकार षटकार चौकार हे समीकरण. येणाऱ्या चेंडूमध्ये किती धावा आली मुकेशची. एक महागडी गोलंदाजी करत असताना टीमसाठी आणि हे षटक फेकत असताना फुलर लेनचा चेंडू फेकलाय. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. पंचांचा इशारा तर बॅटकटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 48 या आकड्यावरती. 48 धावा धावफलकावरती. या सत्रामधील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 47 धावा लागल्यात धावफलकावरती. अंतिम चेंडूवरती किती धावा येतील. हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला. डीप लॉंग आपला चेंडू वेगाने जातो. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिसरीसाठी येतील वेगानं आणि तिसरी धाव देखील कंप्लीट झाली. 34चा प्रयत्न होईल का. नकार दिलाय आणि 3 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 51 धावा धावफलकावरती. 52 धावांचा पल्ला गाठावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये चिरले टीमला. तर 52 धावा कशा प्रकारे जमवल्या जातील याचं धावतवर्ण ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा बोलणार वैभव भोपी हरिग्राम यांच्याकडे. पारगाव संघ डिसिप्लिन मध्ये जायचं. शिस्त मोडू नका प्लीज. शेवट लाईव्ह सामने चालू आहेत. जरा सहकार्य करा आणि सामना कोणी हारो कोणी जिंको हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचं आहे. ही आयोजन कमिटीची तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. या वैभव गोपी या.
चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या, बॅटर जाऊ द्या मैदानामध्ये, कारण आता वेळ फार कमी राहिला आपल्याकडे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पारगा 40+ मास्टर्स 51 रन त्यांनी केलेले आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 52 धावांचं एक मोठं आव्हान सेट केलंय, एक मोठं धावसंख्येचं टार्गेट उभं केलंय चिर्ले संघासमोर. आणि सलामीवीर मैदानामध्ये देखील आलेले आहेत चिर्ले संघाचे. ओपनिंग बॅट्समनच्या भूमिकेमध्ये निर्दोष करत आणि त्यांना साथ देत असताना आपण फलंदाज राकेश पाटील यांना आपण पाहतोय. बक्षीस पात्र बनण्यासाठी ही लढत आहे. किमान एक ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होईल, कारण या अगोदर काल अगदी बघितलं तोंडरे संघ जो पोहोचलाय टॉप 3 मध्ये, आणि यामधून एक संघ देखील सुपर 3 मध्ये पोहोचेल, टॉप 3 मध्ये पोहोचेल. चला मॅच ऑन करा प्लीज ऑफिशियल्स. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत केतन मेहर पहिलं षटक घेऊन. 2 मोठे खेळाडू, बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सध्या मैदानामध्ये रंगेल. एका बाजूला नुकताच रेग्युलर क्रिकेटमधून आलेला केतन मेहर, एका बाजूला सायकल इनकडे रेग्युलर क्रिकेटमधून नुकताच आलेला अगदी निर्दोष खरं त्याला आपल्याला बघायला मिळतं. पुढे सरसावले, त्याच्यानंतर इनफिल्डच्या वरून ओव्हर द कव्हर्स, आणि हा खूप चांगला ड्राईव्ह तिथे बघायला मिळतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार इथे बघायला मिळते. पहिला स्कोरिंग शॉट आला निर्दोष खरं त्यांच्या अगदी बॅट मधून. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट, आणि इथे एस्टर्नवर जाऊन धडकला हा बॉल. मला वाटतं एज लागून बॉल निघून गेला की काय असं वाटतंय थोडं, आणि मोठी विकेट मिळते. मॅच मधील टर्निंग पॉइंट निर्दोष बाद झालेत. काय नाव बॅट्समन नवीन बॅटर मैदानामध्ये रमाकांत घरत आलेत. लक्ष फार मोठं आहे सध्या मॅच मध्ये, आणि मोठं धावांचं आव्हान पेलवायचं आहे. मोठी विकेट मैदानामध्ये मिळालेत. निर्दोष यांचं मैदानामध्ये राहणं चिर्लेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं होतं, परंतु हे सेहरलंय पारगाव 40+ मास्टर्सनं की ती विकेट. यानंतर हा बॉल पुन्हा एकदा हवेत गेले. डीप मध्ये खेळाडू तयार आहेत. लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचलाय. बॉल खाली डाऊन द बॉल, आणि लगातार
2 बॉल मध्ये 2 मोठे हादरे दिलेत, लगातार 2 विकेट घेतलेत केतन मेहरनं. कोण आता सध्या घडीमध्ये तर आपण पाहतोय की आव्हान मोठे 52चं चेस काय टार्गेट फार मोठे आणि एवढं मोठं टार्गेट चेस करत असताना आक्रमण हेच सध्या बचावात्मक पवित्रा ठरू शकतं, परंतु तेच आक्रमण थोडंसं अंगलट आलंय. बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले ऑन अ हॅट्रिक. केतन मेहर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. संदीप बाद झाले, निर्दोष बाद झालेत. रमाकांत अगदी जड मध्ये हा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉलला 1 रन पूर्ण झाले. वेळ आहे परंतु नकार दिलाय, कारण 40+ क्रिकेट आहे. जितक्या वेगाने धावायचं तेवढं बॉडी साथ देत नाही, त्याच कारणास्तव कदाचित ती दुसरी धाव अवघडी ठरली असती. याच कारणास्तव चांगलं तालमेल दोन्ही खेळाडूंमधून, परंतु गरज आहे स्कोरिंग शॉट्सची. समोर दिलाय आणि त्याला खेळाय डाऊन द ग्राउंड. 6 रन षटकार. 12 खेळाडूच्या मनामध्ये काय आलं होतं मला माहिती नाही. त्याने अगोदर सांगितलं होतं या बॉलवर बिगेट येणार, षटकार येणार, आणि अगदी तसंच झालंय. षटकाराने संघाची धावसंख्या पहिलं षटक जे आता संपलंय 11 वर पोहोचलाय. 52 धावांचं आव्हान होतं. रिक्वायर्ड आपण बघितलं तर 12 बॉल आणि अजूनही आवश्यकता आहे 41 धावांची. बारा चेंडू 41 धावांची गरज आहे. 41. इको काका इको वाढलाय, कमी कर कमी, कारण लाईव्हला आवाज चांगला जात नाही. हॅलो हॅलो चेक. ओके. 12 बॉल आणि 41 धावांची गरज. पुन्हा एकदा उडवलं या बॉलला, स्लॉट मध्ये आला, बॉल चाललाय समोरच्या प्लॉट मध्ये आलेला आणखीन एक दर्जेदार हा षटकार. आक्रमण व्हायला सुरुवात झाली. पहिला डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर षटकार इथे आलाय. संदीप दोन्ही बाजूने आक्रमण केले. एका बाजूला आपण फलंदाज याच्या अगोदर राकेशला बघितलं, ज्याने षटकार ठोकला आणि संदीप सायकल इनकडे आले, परंतु पहिला बॉल डॉट आणि त्याच्यानंतर षटकार त्याने ठोकलाय. पुन्हा एकदा काय बॅटिंग होतीये. आव्हान मोठे, स्वप्न मोठं पाहिलंय, संघर्ष मोठे करावाच लागेल आणि ते आता फटकेबाजीला टोले, जंग फटकेबाजी. षटकारानंतर चौकार आलाय. 10 रन आलेत. मागे 2 बॉल मध्ये येणारे 9 बॉल आणि करायचे त्या 9 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 9 चेंडू 31. 9 चेंडू मध्ये 5 षटकार. क्रिकेटचा प्रयत्न होता, फील्ड पोहोचलेत. सिंगल मिनिल. 8 चेंडू आणि आता 30 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल सध्या इथे बघा मिळतं डिलिव्हर करत असताना. उत्कृष्ट चेंडू हाताळला. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील या बॉलवर षटकार आला तर थोडं सोपं बनेल आव्हान, कारण करायचे 30. 7 बॉल मध्ये 5 षटकार हवे तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो चिरले टीमच्या दृष्टिकोनातून. परंतु समोर चॅलेंज आहे पारगावचं, 40+ मास्टर्सचं, ज्यांना नेहमीच चॅलेंज आवडतं. या बॉलला देखील आता रोटेट केलं, टर्न केल्या आल्या डॉट बॉल. त्यामुळे सामना अंतिम 6 चेंडू आणि 30 धावांची गरज.
चला स्पीड करा थोडस. अंतिम 6 बॉल या डे 2 मधले आता फेकले जातील. 6 बॉल मध्ये पाहिजे 30 रन. कठीण आहे परंतु अशक्य नाही. 6 बॉल मध्ये 5 षटकार ठोकले तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. शेवटचं षटक घेऊन आले बॉलिंग ट्रॅकवर सचिन पाटील. 2 चांगले खेळाडू आहेत मैदानामध्ये चिरले संघाचे, परंतु सध्या परिस्थिती थोडी डोई जड आहे कारण 6 मध्ये 5 षटकार ठोकायचे. बनू शकतात, क्रिकेट खेळामध्ये बनलेत, परंतु का पुन्हा एकदा नवीन विक्रम होईल का? पहिला बॉल स्क्वेअर कट, पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन इथे बनली. दुसरीसाठी 2 रन. तिसरीसाठी निघालेत. स्ट्राईक रोटेट करायची होती. 3 पूर्ण केलेत. 5 चेंडू आणि 27 ची गरज आहे. एज हो बॉल वळण घेतला, फिरलाय बॉल, चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. आले 4 चौकार. चार चेंडू आणि 23. शेवटचे 4 बॉल आता उर्वरित राहिलेत. 23 धावांची गरज आहे. 4 बॉलमध्ये 4 हिट पाहिजेत. उंच केला हवेत बॉल. 2 खेळाडूच्या मधोमध विसावला चेंडू. 1च रन इथे मिळेल. तीन बॉल 22. फटका चांगला आहे परंतु आता फार उशीर झाले या फटक्यानं. वेळ हातातून निघून चालली आहे. थोडा विलंब झालाय अगदी या फटक्यानं. त्या कारणास्तव अगदी ही मॅच दूर गेली आहे. सध्या चिरले 40+ मास्टर्स दिवसभर प्रचंड मेहनत केली परंतु अंतिम क्षणामध्ये हा सामना जिव्हारी लागेल. काय बॉल अप्रतिम डिलिव्हर्ड केलाय अगदी खोळात. औपचारिकता आता बाकी राहिले फक्त या मॅच मध्ये. चला मॅच संपलेली आहे. अभिनंदन पारगाव 40+ क्वालिफाय करतायत टॉप 3 मध्ये. काल तोंडरे आणि आज पारगाव. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच अतिशय सुंदररित्या सामने पार पडले. तर आपण समालोचन ऐकलं वैभव भोपी हरिक्राम आणि दीपक फडके विघर यांचं.